कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। I love you. आता मी खूप प्रयत्न करतोय रे, पण हा क्षण असं जात नाही जिथे मला त्यांची आठवण येत नाही। त्यांचं बोलणं सतत कानात घुमतंय, त्यांचं हसणं, त्यांचा आवाज, त्यांचा टच फील होतो रे मला। असं वाटतं इथेच आहेत ते आजूबाजूला, काही वेगळं करू शकत नाही त्यांना माझ्यापासून। त्रास होतो रे या सगळ्याचा। ब्रो, आय एम सॉरी। खूप प्रयत्न केले यार, मी तुला तुझं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो। दादा यार, असं काय नाहीये। पण प्रीतम, मला काय वाटतंय, मी आईशी जाऊन सगळं बोलतोय। अरे हे बघ, ती समजून घेईल, शेवटी आई आहे यार ती आपली। दम मी बोलून देतो। दादा दादा, काय उपयोग नाही त्या सगळ्याचा। काय होणार आहे रे याने? तसे काय होईल ते घरच्यांच्या डिसिजननीच होईल असं ठरवलंय मी आणि प्रिया मॅडमनी, आणि ते तसंच होणार आहे। नाही, आता आई जी म्हणेल त्या मुलीबरोबर मी लग्न करायला तयार आहे। मग ती दिशा असो किंवा कोणी, काय परत। आणि तिचं प्रेम, ब्रो, आयुष्यात पहिल्यांदा मी तुला इतकं मनापासून प्रेम करताना बघतोय यार। प्रीतम, दिशाचं प्रेमच तर प्रीतमला इथपर्यंत घेऊन आलंय। इतकं प्रेम करणाऱ्या मुलीसोबत तुझं लग्न होतंय प्रीतम, नशीबवान आहे। हे घे, हे आजचे तुझे हळदीचे कपडे। पटकन तयार हो, गुरुजी आले, उगाच मुहूर्त टळायला नको। ये लवकर। आई, प्रीतम, तुझ्या ते सरप्राईज तर काय झालं? आई, ते ऍक्च्युली आम्ही खूप घाईत निघालो ना का, त्यामुळे प्रोसेस। हरकत नाही, लग्नानंतर बघू ते सगळं। आता तू तयार होऊन बाहेर ये। आदित्य, प्रीतमला तयार करून बाहेर घेऊन ये, हळदीची वेळ झाली। या दोघही पटकन। देवा, आजपर्यंत मला जे जे हवं होतं सगळं दिलंस तू मला, पण आज एका क्षणात माझं सर्वस्वच हिरावून घेतलंस। हीच परीक्षा आहे ना तुझी? ठीक आहे, तुझ्या या परीक्षेला सामोरं जायला तयार आहे मी। तुझी जर हीच इच्छा असेल ना, तर ही परिस्थिती स्वीकारते मी। उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे, आज त्यांना हळदही लागेल, पण देवा, तुझ्या या खेळात आमचं प्रेम भरडलं गेलंय। तुला वाटत असेल ना की तू जिंकलायस, पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे। माहित नाही का, पण
अजूनही मला असं वाटतंय की प्रीतम सर येतील आणि मला घेऊन जातील. आम्हाला जसं हवं होतं ना तसंच होईल सगळं. पण आबांना दुखावून मी काहीच करणार नाही आणि हे तुलाही माहितीये. ह्या परिस्थितीसाठी मला कोणालाच दोष द्यायचा नाहीये. काय चाललंय तुझं? काय झालं बेबी? प्लीज जा ना, मला चेंज करायचं. जा. चेंज करायचंय? अच्छा, बेबीला चेंज करायचंय. मग कर ना. प्रीत बेबी, आता आपलं लग्न झालं की मी सुद्धा तुझ्या सोबत याच रूम मध्ये राहायला येणार आहे. मी तुझी होणारी बायको आहे. मग माझ्या समोर चेंज करायला तुला एवढी लाज कशाला वाटायला पाहिजे? डोंट ऍक्ट लाईक अ शाय बेबी. कर चेंज. दिशा, तू तर परत सुरू नको. जा ना यार, माझा मूड नाहीये. ओ मूड नाहीये बेबी? कधी असतो तुझा यार मूड? त्या प्रियाच्या घरी शेण, ती सगळी घाण साफ करताना असतो का तुझा मूड? प्रीत बेबी, इकडे बघ ना. तिकडे कशाला बघतोस? आय नो एव्हरीथिंग. सगळ्याचे सगळे प्रूफ्स आहेत माझ्याकडे. हा सगळा प्लॅन आहे ना त्या स्टुपिड पारूचा असणार आहे. आता मी काय करणार माहितीये? मी हे सगळे प्रूफ्स घेऊन जाणार आहे सासू मॉमकडे. त्यांना सगळं दाखवणार. यु नो वन फन फॅक्ट प्रीतू, या सयाजीराव आणि सासू मॉमची डेंजर वाली दुश्मनी आहे पण मला माहितीये. अँड यु नो व्हॉट, हे सगळे प्रूफ्स मी सासू मॉमला दाखवले की मग त्यांच्यातली रायव्हलरी अजून वाटणार. चल जाते मी. दिशा, दिशा. हा काय? दिशा, आय एम सॉरी. हे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी जे काय झालं त्याच्यासाठी. प्लीज आईला काय सांगू नकोस. That's like my good boy. प्रीत, फक्त तुझ्यासाठी, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी नाही सांगणार सासू मॉमला काहीच. पण इथून पुढे आयुष्यभर तू माझं सगळं ऐकायचं. ओके, तू सांगितलेलं सगळं ऐकेन. तू जे सांगशील ते मी करेन. ना व्हेरी गुड. मग आता पहिली अट, लग्न झाल्यानंतर मी जे जे सांगेन ते ते सगळं चोपचाप ऐकायचं. प्रियाच्या घरात जसं सर्वंट बनून राहत होतास ना, तसं लग्नानंतर इथे माझा सर्वंट नाही, माझा पर्सनल बॉय बनून मी सांगितलेली सगळी कामं ऐकायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.